बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. अक्षय तृतीयेला बालविवाहाचा शाप नको. 98 वर तक्रार करण्याचे आदिती तटकरे यांचे आवाहन. बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर राज्यभर मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे पार पडत असतात. मात्र याच शुभदिनी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जाण्याची शक्यता लक्षात घेता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविवाह करणे तसेच त्याला प्रोत्साहन देणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. कुठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ 1098 चाइल्डलाईन या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तटकर यांनी केले आहे. तक्रारदाराचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सणाच्या पार्श्वभूमीवर जनतेला शुभेच्छा देताना त्यांनी भावनिक संदेश दिला की शुभकार्याचा मुहूर्त लेकरांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी वापरू नका. दरम्यान अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांना आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवाहन: मुलींना शिकू द्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहू द्या. बालविवाह लावून त्यांचे बालपण हिरावू नका, असे आवाहनही आदिती तटकरे यांनी केले आहे. पाहत रहा बहुजन इंडिया न्यूज टुडे. नमस्कार, मी आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य. येत्या अक्षय तृतीयेच्या आपल्या सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देते. येणारं हे संपूर्ण वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखसमृद्धीचं जाओ, आनंदायी जाओ, यशमय जाओ, अशीच प्रार्थना करत असताना खऱ्या अर्थानं एका गंभीर विषयावर मी आपल्या सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा शुभ मानला जातो. अनेक विवाह, अनेक शुभ कार्य असतील, याच्यासाठी सर्वात उत्कृष्ट जे दिवस असतात किंवा जे शुभ काळ म्हणून ओळखले जातात, त्याच्यातलं एक अक्षय तृतीय. आपल्या आयुष्यातले नवीन नवीन पावलं, सकारात्मक पावलं ही उचलत असतो आपण त्या अक्षय तृतीयेच्या दिनी. पण त्याच दिवशी एक अतिशय गंभीर्यपूर्वक विषयाकडे सुद्धा मला आपल्याला लक्ष वेधून घ्यायचंय, ते म्हणजे बालविवाहांकडे. अनेकदा अक्षय तृतीयेचा दिवस हा विवाह सोहळ्यांसाठी सुद्धा अतिशय उत्तम आणि शुभ मुहूर्त मानला जातो. पण याच दिवशी दुर्दैवाने काही भागांमध्ये बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये होण्याच्या घटना या त्या ठिकाणी निदर्शनास आल्यात. खरं तर देशामध्ये बालविवाहांची संख्या घटते, महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ती घटत चाललेली आहे. पण ती फक्त घटून चालणार नाही, तर ती आपल्याला शून्यावर आणायची. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून माझं आपल्या सगळ्यांना आव्हान राहील, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनांना सुद्धा आणि विभागाच्या सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सूचना राहतील की या अक्षय तृतीयेला आपण सगळ्यांनीच गांभीर्यपूर्वक बालविवाह हे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होणार नाही, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. खरं तर बालविवाहाच्या संदर्भामध्ये कडक पावलं ही प्रशासन सुद्धा उचलत आहेत. जिथे जिथे बालविवाह निदर्शनास येत आहेत, तिथे संबंधित कुटुंबावरच नाही तर त्यांच्या सहित जे जे त्या बालविवाहामध्ये सहभागी होतील, म्हणजे अगदी तिथले पुजारी असतील किंवा तिथलं बँड पथक असेल किंवा त्या बालविवाहामध्ये सहभागी झालेले नातलग आणि गावकरी असतील, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून खऱ्या अर्थानं बालविवाह हा गुन्हा आहे. एखाद्या बालकाचं म्हणजे मुलीचं किंवा मुलाचं आयुष्य हे आपण बालविवाहाच्या माध्यमातून आपण ते खऱ्या अर्थानं दूषित करू नये किंवा त्यांचं आयुष्य हे बालविवाह त्यांचा करून आपण
कुठेही चुकीच्या मार्गावर किंवा बर्बाद करू नये ही दक्षता आई वडील म्हणून सुद्धा, पालक म्हणून सुद्धा आपण घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे माझं सर्व पालकांना, सर्व नातलगांना आणि प्रशासनाला त्या ठिकाणी आव्हान राहील की अक्षय तृतीयेच्या दिवशी अधिक जागरूक राहून आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बालविवाह होणार नाहीत याची दक्षता ही त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि जिथे जर दुर्दैवाने अशा पद्धतीच्या घटना आढळल्या तर त्याच्यावर कडक शासन करण्याची त्या ठिकाणी विभागाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून कारवाई जी आहे ती केली जाईल याची सुद्धा नोंद ही संबंधितांनी त्या ठिकाणी घ्यावी. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून संबंध राज्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला, त्याचबरोबर शहरातल्या सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधींना विनंती राहील की आपण याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बालविवाह होणार नाहीत यामध्ये आपण सगळ्यांनी सुद्धा अधिक अग्रेसरपणाने त्या ठिकाणी भूमिका घ्यावी.